हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. तुम्ही बघता आहात मी आज घातलेला आहे काश्मीरचा असा ड्रेस, काश्मीरी एम्ब्रॉयडरी असणारा हा ड्रेस. आणि तुम्हाला माहिती आहे की मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं, मला चित्रपटांच्या विषयी बोलायला खूप आवडतं. तर काही चित्रपट जे असतात ना ते तुम्हाला असा आरसा दाखवण्याचं काम करतात. ह्या चित्रपटांची म्हणजे काश्मीरच्या बद्दल बोलण्याची, काश्मीरी पंडितांबद्दल बोलण्याची ही सुरुवात ही विवेक अग्निहोत्रींनी काश्मीर फाईल्स पासून केली. त्याच धाग्याला पुढे नेत अजून एक पिक्चर आलेला आहे. त्या पिक्चरचं नाव आहे बारामुल्ला. बारामुल्ला हा नेटफ्लिक्स वरती आलेला पिक्चर आहे. हा आदित्य धर, हा यामी गौतमचा नवरा म्हणून आपण ओळखतो. आदित्य धर हा लेखक, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहेत. तर यांचा हा चित्रपट आहे. डायरेक्शन आहे आदित्य जांभळे यांचं. तर असा हा बारामुल्ला पिक्चर. तर हा बारामुल्ला हा जो पिक्चर आहे हा नेटफ्लिक्स वरती आलेला आहे. हा एक सुपर नॅचरल थ्रिलर या प्रकारामध्ये मोडणारा पिक्चर आहे. चला तर मग पिक्चरच्या रिव्ह्यू कडे वळूयात. हा जो चित्रपट आहे ना, हा चित्रपट हा आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतो. बरेच जे प्रश्न अनुत्तरित आहेत ते प्रश्न शोधण्यासाठी हा चित्रपट मदत करतो. कारण काश्मीरी पंडित हे तो जो सगळा बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावरती अटॅक होत होता, 90च्या दशकामध्ये जो अटॅक त्यांच्यावरती होत होता, त्यानंतर काश्मीरी पंडितांचं काय झालं. रलीव, गलीव आणि चलीव म्हणजेच थोडक्यात कन्व्हर्ट व्हा, सोडून जा, निघा इथून किंवा मरा, ह्या तीन गोष्टींभोवती जेव्हा काश्मीरचं सगळं वातावरण, काश्मीरचं खोरं हे होरपळत होतं, तेव्हा काश्मीरमधले सगळेच भाग, वेगवेगळे भाग हे ह्या धर्माच्या कट्टर धार्मिकतेमध्ये होरपळत होते. आणि ह्याचे परिणाम हे काश्मीरी पंडितांच्या आयुष्यावरती होत गेले. आणि हे परिणाम हे किती दूरगामी झाले असं दाखवणारा हा चित्रपट आहे. मुळातच हा सस्पेन्स थ्रिलर सुपर नॅचरल असा चित्रपट आहे. त्यामुळे यातल्या कहाण्या या खऱ्या आहेत, पण ह्या कहाण्या मूळ ह्याच व्यक्तीबद्दल घडल्या आहेत अशा नाहीयेत. तर ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत काश्मीर खोऱ्यामध्ये, तर त्या घटना एकत्र आणून आणि ते कथासूत्रामध्ये बांधण्याचं काम हे ह्या लेखक आणि दिग्दर्शक या जोडगोळीने केलेलं आहे, या लेखकांनी केलेला आहे. तर असा हा सगळा काश्मीर बद्दलचा बोलणारा हा चित्रपट आहे बारामुल्ला. मुळातच बारामुल्ला म्हटल्यावरती आपल्याला असं वाटतं कोणतरी मुल्लाबद्दल आपण बोलतो आहोत. तर बारामुल्ला म्हणजे मुल्लाबद्दल आपण बोलत नाहीये. तर हा चित्रपट हा वराह मूल, बारा म्हणजे वराह, मूल, मूल म्हणजे ज्यांचं मूळ किंवा ज्यांचं स्थान किंवा ज्यांची स्मृती ही तिथे काश्मीर खोऱ्यामध्ये आहे. तर असं वराह हे विष्णूचा अवतार आहे. तुम्हाला माहिती आहे दशावतारांपैकी वेगवेगळे जे अवतार आहेत त्याच्यामध्ये वराह अवतार आहे. तर त्या स्थानाला वराह मूल असं म्हटलं जातं आणि त्याचा अपभ्रंश होऊन आणि तो बारामुल्ला झाला. तर तिथे जे कोणी काश्मीरी पंडित राहत होते, जे कोणी हिंदू लोक राहत होते, तर त्यांना रलीव, गलीव आणि चलीव असं म्हणून आणि तिथून हाकलण्यात आलं. एक तर धर्मांतर करा, नाही तर पळून जा, नाही तर मग मरा. या तीनच पर्याय तुमच्याकडे दिलेले आहेत आणि या तीन पर्यायांना जर तुम्ही तयार नसाल तर तुम्ही मरायला तयार आहात असं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्यांचे ठावे ठिकाणी सांगणारे लोक हे कोण होते, तर त्याच जे कोणी मुलं असतील, जे कोणी लोक असतील, तर त्यांचेच शेजारचे पाजारचे लोक, त्यांच्याच ओळखीतले लोक, त्यांच्याबरोबर रोजचे उठबस करणारे लोक, त्यांच्या मुलांबरोबर खेळणारे मुलं, हेच ह्या दहशतवादी जे लोक होते त्यांना काश्मीरी पंडितांचा पत्ता सांगून आणि काश्मीरी पंडित कुठे लपलेले आहेत किंवा कुठे राहत आहेत असं सांगून आणि ह्यांनीच हा वंश विच्छेद किंवा ह्याला आपण मॅसॅकर असं जे म्हणतो, तर ते मॅसॅकर ह्यांच्याच मदतीने ते घडवून आणण्यात आलेलं आहे. या चित्रपटामध्ये
सुरुवातच चित्रपटाची अशी आहे की मानव कौल आहे ह्याच्यामध्ये आणि भाषा सुंबली आहे. तर ह्या दोघांचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे. मला मुळातच मानव कौल खूप आवडतो. एक छान देखणा असा नट आहे, जो विचारी आहे, जो कवी आहे आणि जो चांगलं काम करतो. तर मानव कौल. तर हा रिद्वान म्हणून आहे आणि त्याची ट्रान्सफर इथे बारामुल्लाला झालेली आहे आणि तिथल्या एका आमदाराचा मुलगा गायब होतो आणि मग लहान मुलं, शाळेत जाणारे जी मुलं आहेत ते गायब होण्याचं सत्र हे चालूच राहतं. तर अशा वेळेला तर मग त्याच्याकडे ती केस सोपवण्यात येते आणि मग हे मुलं कुठले आहेत, ते एकाच शाळेचे मुलं आहेत आणि ते मुलं कशा पद्धतीने गायब होत आहेत आणि जेव्हा हे मुलं गायब होत आहेत तर त्या शहराशी, त्या गावाशी, त्या भागाशी त्यांच्या गायब होण्याचं काही नातं आहे का? ते मुलं गायब होत आहेत त्याच्या मागे काही विशिष्ट कारण आहे का? तर ह्या कथासूत्राभोवती हा चित्रपट फिरतो. ह्या काश्मीरी पंडितांना, या हिंदू लोकांना काफिर म्हणून ठरवलं गेलं आणि त्यांना ते काश्मीर खोरं हे पळून जाऊन किंवा धर्मांतरित होऊन किंवा मरण्याच्या ह्याच्याने हे त्यांना सोडायला लावलं या अर्थाने. आणि ते जे घरं आहेत मग ते काश्मीरी पंडित जे निघून गेले तिथून, त्यानंतर त्या भागाचं काय झालं? मग ते घरं पुन्हा एकदा रंगवले गेले. मग तिथे त्या घरामध्ये काफिर म्हणजे थोडक्यात हिंदू राहत होते. जे मुस्लिम नाहीत ते काफिर म्हणजेच थोडक्यात हिंदू ते राहत होते आणि त्या घरावरती ते नाव लिहिलेले आहेत आणि ते रिजवान पुसण्याचा प्रयत्न करतो. तर असं सगळं आहे. तो ज्या घरामध्ये राहायला आलेला आहे ते घर कोणाचं होतं? त्या घरामध्ये वेगवेगळे जे भास होत आहेत, आभास होत आहेत, त्या घरामध्ये ज्या काही हालचाली होत आहेत, काही असे न सांगता येतील अशा काही घटना घडत आहेत, गूढ अशा काही घटना घडत आहेत. तर त्या घटनांचा आणि त्या काश्मीरी पंडितांचा काय संबंध आहे हे हा चित्रपट सांगतो. जेव्हा हा काश्मीरच्या बद्दलचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून प्रकाश झोतात यायला लागलाय, कारण खूप वर्ष ह्याच्यावरती बोलायचंच नाही असं ठरवलं गेलं. जे काही मुस्लिम दहशतवादी होते त्यांच्या बाजूने पिक्चर बनवण्यात आले. त्यांच्या बाजूने मला माझ्या वाढत्या वयामध्ये मी रोजा म्हणून पिक्चर पाहिला होता किंवा शाहिद कपूरचा तो पिक्चर मला आता आठवत नाही कारण तो मी पाहिलेला नाही. तर ह्या सगळ्यांना किंवा ऋतिक रोशनचा पिक्चर होता. तर ह्या सगळ्या दहशतवादी लोकांना ते कसे त्या व्यवस्थेला बळी पडलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण काश्मीरी हिंदूंचं काय झालं? काश्मीरी हिंदू किंवा पंडित या सगळ्या अत्याचाराला जे बळी पडले त्याला पहिल्यांदा विवेक अग्निहोत्री यांनी वाचा फोडली आणि त्याच कथासूत्राला पुढे नेणारा हा चित्रपट आहे की जेव्हा काश्मीरी पंडितांनी ते खोरं सोडलं, काश्मीर खोरं सोडलं पंडितांनी, तर त्यानंतर तिथे जे कोणी लोक राहिलेले होते त्यांच्या बाबतीत काय झालं? अर्थातच बऱ्याच लोकांचं तर शिरकाणच झालेलं आहे. त्यांच्या घरांचं काय झालं? त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय झालं? हेच हा चित्रपट सांगतो. कारण त्यांच्याकडे पुन्हा एकदा चांगल्या सहृदयतेने बघण्याची गरज आहे. कारण त्यांच्या बाजूने बोलणारं कोणीच नाहीये. त्यांच्या बाजूने बोलणारं कोणीच नाहीये. त्यांच्यावरती अत्याचार झाले त्याबद्दल ऐकणारं कोणीच नाहीये. न्यायव्यवस्था सुद्धा डोळ्यावरती पट्टी बांधून आहे. त्यांच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही, त्यांचं कोणीही ऐकायला तयार नाही. तर अशा वेळेला त्या लोकांनी कुठे जायचं हा फार मोठा प्रश्न आहे. तर असा मला ना जेव्हा खूप पूर्वी मी पेपरमध्ये वाचलं होतं की काश्मीरी पंडितांच्या बद्दलचे असे जे अत्याचार झालेले आहेत त्याबद्दलचं 90-92च्या दशकामध्ये हे खूप जास्त प्रमाणात झालं. खूप जास्त काश्मीरी पंडित हे ते खोरं सोडून गेले. तर तेव्हाच संजय सुरी हा नट तुम्हाला आठवतो का? संजय सुरी हा नट हा बरेच वर्ष चित्रपटांमध्ये काम करत होता. भट कॅम्पामध्ये त्याचा रोल असायचा. छोटे मोठे असेच, फार अगदी मेन लीड मध्ये तो कधीही नसायचा.
तर तो जो संजय सूर्य आहे ना, हा काश्मीरी पंडित होता आणि त्याने एकदा खूप पूर्वी कधीतरी एका पेपरमध्ये सांगितलं होतं, इंग्लिश पेपरमध्ये, बहुतेक टाइम्स ऑफ इंडिया असेल बहुधा, की माझं काश्मीरमध्ये घर होतं आणि ते मी सोडून आलेलो आहे. तर ह्या प्रकरणाला कोणीही कधीही चालना दिली नाही, वाच्यता दिली नाही. तर हा संजय सुरी ह्या चित्रपटामध्ये शेवटी आहे. माझं जर माहिती खरी नसेल तर नक्की मला सांगा, पण असा हा सगळा चित्रपट आहे. बारामुल्ला हा चित्रपट ह्याच्यावरती नेटफ्लिक्सवरती अवेलेबल आहे. आदित्य धरचा चित्रपट आहे आणि आदित्य जांभळे याचं दिग्दर्शन आहे. मानव कौल आहे. मानव कौल हा खूप छान दिसतो, विचारपूर्वक अभिनय करतो. खरंच मला आवडतो तो. तुम्ही पण हा चित्रपट बघा, कारण आपल्याला सगळ्यांना या चित्रपटाबद्दल माहिती असणं, या सगळ्या काश्मीरी पंडितांबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यांच्याकडे सहृदयतेने बघणं गरजेचं आहे. आणि हा चित्रपट मुळातच सांगते की हा फिक्शनल असा सुपरनॅचरल थ्रिलर आहे. त्यामुळे लगेचच ही कहाणी खरी नाही, ती कहाणी खरी नाही हे शोधायला जाऊ नका. भावना समजून घ्या. भावना समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण ह्या चित्रपटा थ्रू किंवा ह्या सगळ्या थ्रू आपल्याला आरसा दिसतो आहे. आणि हा चित्रपट हा तुम्हाला पुन्हा एकदा काय वागायचं नाही हे सांगतो आहे. त्यामुळे त्यासाठी हा चित्रपट बघा. आणि हा ड्रेस मी जो घातलेला आहे याचा रिव्ह्यू मी इथे शेवटी जोडते आहे, कसा दिसतो आहे, आणि त्याचं जे लिंक आहे ती मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. बारामुल्ला, वराहमूल. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत. मैत्रिणींनो, आज पहा मी हा काश्मीरी ड्रेस घातलेला आहे. पूर्ण काश्मीरी एम्ब्रॉयडरी याच्यावरती जी आहे ही, आणि पूर्ण उलन ड्रेस आहे. वाईन कलरचा आहे, म्हणजे जांभळट असा पूर्ण ऊल, ॲक्रेलिक ऊलचा आहे. ह्याचा असा पंचकोनी टाईपचा गळा आहे. त्या गळ्याला हे डिझाईन आहे. आणि इथे खाली पण दोन बाजूला जी कट आहे, हा पूर्ण स्ट्रेट कटचा ड्रेस आहे, म्हणजे टॉप आहे. याला कॉर्ड सेट असंही आपण म्हणू शकतो. पॅन्टला खिसा नाही आहे, पण टॉपला खिसा आहे. हा टॉपला खिसा आहे आणि पॅन्टवरती सेम हे जे पॅनलवरती जसं डिझाईन आहे तसंच डिझाईन खाली बॉटमला सुद्धा आहे. बॉटम ही फुल्ली इलॅस्टिकेटेड आहे. तर असा दोन्ही बाजूला खिशे असणारा छानपैकी उलनचा ड्रेस रोझरी ब्रँडचा आहे.